महाराज उभे राहिलेले आहे असे असं पुढली बाबांनी सांगितलं. त्याच्यामध्ये साक्षात गजानन महाराजांचा अवतार महाराज त्यावेळेला कसे दिसायचे, मंदिराकरता पादुका मिळेल का बाबा, त्यामध्ये क्लिअर पोलीस होते. आणि शेगाव तत्ला मिळाला, तुम्ही हे करून घ्या. त्यातला एक व्यक्ती जो वाटला हा खरोखर म्हटलं याला खूप आवश्यकता विचारला. जय गजानन. आज आपण स्वागत करूया गजानन महाराज मंदिर लाकडी पूल नागपूर इथले सचिव माननीय श्री विजय वरघरे यांचे. त्यांना काय अनुभव आले आज आपण त्यांच्या मुलाखतद्वारे जाणून घेऊ. तर आपण स्वागत करू माननीय श्री विजय वरघरे यांचे. जय गजानन दादा. जय गजानन. तुम्ही गजानन महाराज मंदिर लाकडी पूल आहे तिथे तुम्ही सचिव आहे, तर तिथे मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. तर ती जागा गजानन महाराजांची जी जागा आहे जिथे मूर्तीची स्थापना झाली आहे ती जागा कोणी नेमली आहे? ती जागा जी आहे श्री संत पुंडलिक बाबा बोकरे मुंगाव निवासी यांनी ही त्या जागेची निवड केली की महाराज जेव्हा रामटेकला गेले होते बुटीच्या वाड्यातून, त्यावेळेला रामटेकला जाताना त्या जागेवर गजानन महाराज उभे राहिलेले आहे असे असं पुंडलिक बाबांनी सांगितलं. जे आमच्या अगोदरचे जे पदाधिकारी होते, माझे मोठे वडील होते, बाकीची जी मंडळी होते, त्यांना ते सांगितलं की बाबा महाराज ही मूर्ती मांडायची आहे किंवा इथंच मांडायची आणि ती मूर्ती म्हणजे समाधीची पाहिजे, म्हणून ती जागा ती मोकळ्या केली. ती मूर्ती कुठून आणली आहे? ती मूर्ती जी आहे ती जयपूरहून आली होती. कारण या लोकांनी फोटो पाठवला समाधीच्या मूर्तीचा आणि जयपूरला ऑर्डर दिला होता. पण जेव्हा ती मूर्ती नागपूरला आली तर ज्यावेळेस पुंडलिक बाबांनी ती बघितली तर पुंडलिक बाबांनी सांगितलं की बाबा म्हणजे महाराजांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेला त्यांचं असं हे नव्हतं. मग त्याच्यामध्ये मॉडिफाय केलं गेलं. राम मूर्ती आर्ट म्हणून आहे आपल्या नागपूरला, आपला गांधीबाग बगीच्याच्या बाजूला. तिथं पुंडलिक बाबा स्वतः तिथं गेले आणि आमच्या कमिटीचे जे लोक जे होते त्यावेळेचे ते सर्व मंडळी तिथं पोहोचले आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं त्यात मॉडिफाय केला गेला आणि त्याच्यामध्ये साक्षात गजानन महाराजांचा अवतार हे करायला लागला. आणि नंतर मग ती मूर्ती आली. आज पण तीच मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की म्हणजे महाराजांनी ज्या समाधी घेतली त्यावेळेला पुंडलिक बाबा स्वतः हजर होते शेगावला, म्हणून त्यांना ही कल्पना आहे की म्हणजे महाराज त्यावेळेला कसे दिसायचे. तुम्ही पुंडलिक बाबांना बघितलं? हो, मी बघितलं पुंडलिक बाबांना. आणि पुंडलिक बाबांच्या मांडीवर आम्ही खेळलेलो आहोत. पुंडलिक बाबा जे होते महाराज हे परम, त्यांना पादुका पण दिल्या होत्या. त्यांना पादुका दिल्या आणि त्या पादुका तुम्ही दर्शन केलं आहे? हा, त्या पादुका म्हणजे मुंगावला जे त्यांचं मठ आहे छोटासा, त्या मठामध्येच त्या पादुका राहत होत्या. आणि तुम्ही ज्या पादुका आहे मुंगावच्या त्या पण तुम्ही इकडे आणल्या आहे नागपूरमध्ये? ते काय झालं की म्हणजे ज्या वेळेला पुंडलिक बाबा तर 68ला चालले गेले तर त्यांचे वंशस्थ कोणी नाही पुंडलिक बाबांचे. तर त्यांची भाची सून आहे, भाची सूनचा मुलगा रमेश भाऊ धावडे, त्याला स्वर्गवासी झाले. तर त्यांचा माझा फार संबंध होता, चांगला संबंध होता. त्यांना म्हटलं बाबा आम्हाला बाबा जे मंदिराकरता काही पादुका मिळेल का बाबा. तर त्यांनी सांगितलं की बाबा मंदिराचं पादुका काय त्याचं मंदिरातच ठेवून घ्या. तर आम्ही त्यांना सांगितलं नाही, म्हटलं ते तिथंच असू द्या, कारण महाराजांची पुंडलिक बाबांचं जन्मस्थान आहे आणि तिथंच त्यांची जोपासना बरोबर व्हायला पाहिजे. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हणे. मी गेलो होतो आणि त्यांच्याशी भेटलो, त्यांना सांगितलं तर म्हणजे ठीक आहे. मग ते माझ्यासोबत येत होते पादुकासोबत. ते त्यांची पत्नी आणल्या मी पहिल्या वर्षी आणल्या. तर मग म्हणजे त्यावेळेस म्हणजे नागपुरात पादुका फिरत नव्हत्या. तर माझ्या असं मनात कल्पना झाली, त्यांचं घर सर्व बघितलं तर म्हटलं आपण म्हटलं काहीतरी फंड तयार करून म्हटलं यांना काहीतरी सहारा करायला पाहिजे. पादुका आणल्या पहिल्या वर्षी. तर म्हणजे मी माझी पत्नी कारने गेलो, एका गजानन भक्तांनी कार दिली होती त्यांच्याच कारने गेलो आम्ही शेगावला, आपल्या मुंगावला पोहोचलो. पहिले शेगावला गेलो, शेगावला दर्शन केलं, तिथून मुंगावला आलो आणि मग त्या पादुका. कारण की आमचा जो उत्सव जो होते हा नोव्हेंबर महिन्यात होते, आपल्या ज्ञानेश्वर पुण्यतिथीवर वार्षिक उत्सव म्हणजे स्थापना दिवस तो. तर म्हटलं असं करून म्हटलं आपण उत्सवाच्या वेळेला आणू म्हणजे असंख्य लोकांचं दर्शन होते तिथं. पण असंख्य लोकांचं दर्शन तर म्हणजे 5 दिवस सत्ता राज्य आमचा 5 दिवस तिथे ठेवल्या. नंतर 5 दिवस म्हटलं माझ्या घरी ठेवलेलं आता पादुका मी आणलं त्या घरी. तर जेणेकरून म्हटलं काही भक्तांना म्हटलं आता त्या मागचा उद्देश हा एकच होता की बाबा म्हणजे वयोवृद्ध लोक आहे, कोणाची तब्येत खराब आहे, कोणाची काही आहे, ह्या लोकांची दर्शन म्हणजे जे येऊ शकत नाही मंदिरापर्यंत तर त्यांचे दर्शन व्हायला पाहिजे. म्हणून अशी माझ्या मनात कल्पना आली. लोकांना भक्तांना माहीत पडलं तर त्यांनी माझ्या घरी येऊन मला म्हणायला लागले की बाबा मी त्यांना सांगितलं म्हटलं बघा ह्या 5 दिवस पादुका राहणार
5 दिवसामध्ये म्हटलं आता काही सर्वच लोक काही म्हटलं समाजात जाऊ शकणार नाही. आपण अशी एरिया निवडून सकाळ दुपार संध्याकाळ आणि 3 टाइमचे 3 कार्यक्रम करू म्हटलं. पण संध्याकाळचा जो कार्यक्रम करू म्हटलं तो मोठा कार्यक्रम करायचा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना महाराजांचं दर्शन व्हायला पाहिजे. पहिल्या वर्षी पण नंतर तर एवढं हे झालं की म्हणजे अक्षरशः लोक सकाळपासून लाईन लावून बोला असतात आमचं नाव घेऊन द्या. पण काय आहे की आता सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण तरी म्हणजे नागपूर शहरामध्ये बऱ्याचशा लोकांकडे बऱ्याचशा भक्तांकडे आणि ते भक्त खरोखर म्हणजे ज्या दिवशी त्यांच्याकडे पादुका जाणार आहे ते दिवाळी म्हणून होते. त्यावेळी बँड घोडे रांगोळ्या म्हणजे असं वाटायचं महाप्रसाद तर म्हणजे संध्याकाळचा जो महाप्रसाद राहतात 2000 3000 5000 म्हणजे अशा प्रमाणे. आणि लोक म्हणजे ज्यास घेऊन निघो त्यांच्या घरून संध्याकाळच्या म्हणजे ज्यांच्याकडे कडून निघो लोक गाडीच्या मागे मागे आणि ते म्हणतो दादा आमचं नाव घेऊन घ्या. म्हटलं बघा म्हटलं तुम्ही कोणी नाराज नको कारण का महाराज आहेत महाराज म्हटलं तुमच्या इकडे येईल ज्या दिवशी महाराजांची इच्छा होईल त्या दिवशी म्हटलं अवश्य येईल. आणि जिथे महाराजांची इच्छा आहे तिथे तर महाराज जातात. आणखी एक गोष्ट मला विचारायची आहे जे महाराजांचे फोटो आहे मंदिरामध्ये 21 सध्याची ती कल्पना शेगाववरून आली आहे की ते काय झालं की म्हणजे ज्या वेळेला आम्ही शेगावला जायचं आणि शेगावला ते बघितलं पण अशी एक इच्छा होती की आपल्या पोथीमध्ये जे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पोथी जी होती ब्लॅक अँड व्हाईट जुनी पोथी त्यामध्ये क्लिअर पोलीस होते आणि शेगावच्या इथे जे लागले आहे तर त्याच्यामध्ये रंगीत जे पोथी आहेत त्याच्यावरून केलेले आहे. तर माझ्या मनात अशी कल्पना आली की म्हटलं आपण म्हटलं त्या ब्लॅक अँड व्हाईट वरून कलर फोटो तयार. तर श्याम फोटो स्टुडिओ जे आहे त्यांच्याशी आम्ही समोर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की हे जे असं जे करायचं आहे हे हैदराबादवरून करायला लागलं आणि आम्हाला ह्या साईजचे बाबा असे फोटो पाहिजे 21 सध्याचे पण ह्या ब्लॅक अँड व्हाईट फोटो मधले पाहिजे. त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट हा कलर मध्ये करायचा आहे. ती जी टेक्नॉलॉजी जी आहे ते मला त्यांनी म्हणाले की बाबा म्हणजे आपल्याला इथून करणार. सुरुवातीला त्यांनी तर म्हणजे भरपूर पैसे मागितले होते आम्हाला पण नंतर काय त्यांच्या मनात आला तर म्हटलं नाही म्हणजे एवढ्यात आम्ही देऊ शकणार नाही म्हटलं. तर मग त्यांनी सांगितलं की म्हणजे 1000 पर फोटो म्हणजे एका फोटोचे 1000 असे 21,000 आणि 22 जो फोटो आहे तो शेगावच्या गजानन महाराज मंदिराचा फोटो टाकलेला आहे. जवळजवळ खूप वर्ष झाली तिथे सतत आहे तर त्यामध्ये तर काही तुमचे अनुभव असतीलच. हे बघा काय अनुभव तर भरपूर आहे चमत्कार तर भरपूर काही आहे. आता मी तुमच्या जास्त वेळ थोडंसं एक सांगतो तुम्हाला. एक नाशिकचे ग्रस्त आम्ही त्यांना ओळखत नाही ते आदासाला दर्शनाला गेले होते पण आदासाला दर्शन करायला गेले आणि तिथून ते 10-10:30 वाजता तिथून निघाले. पण त्यांची अशी इच्छा होती की आपण गजानन महाराजांचं दर्शन केलं पाहिजे. रात्रीची गोष्ट आणि ते गजानन महाराज प्रगट दिवस होत. त्यांनी तिथे विचारपूस केली तर म्हणे आता नाशिकला चालले म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे लाकडीला गजानन महाराज मंदिर आहे तिथे जाऊन बघा म्हणजे मिळालं उघड तर चांगली गोष्ट आहे म्हणजे. तर ते आता प्रगट दिवस असल्यामुळे आमचं मंदिर म्हणजे आमचं वेळ 9:30 बंद करण्याची पण प्रगट दिवस असल्यामुळे 11-11:30 होतेच आम्हाला 12 सर्व कारण काय आमचं म्हणजे सर्व हिशोब टिशोब येते सर्व आणि मंदिर बंद केलं. आम्ही सर्व कमिटीचे लोक असे उभं मला एक भडकत जोपर्यंत गाडी येताना दिसली आतमधला गाभारा बंद केला होता सर्व बाहेर त्याला कुणीच लावणार तर मला थांबून जातो म्हणतो ती गाडी येऊन राहिली म्हणतं असं वाटते म्हटलं. आली थांबले तेवढा 2 बुजुर्ग होते एक मुलगी होती आणि अजून एक मुलगी होती 4 जण उतरले. ते समोर आम्ही उभं होतो तर मग उतरल्याबरोबर जय गजानन म्हटलं ते जय गजानन म्हटलं ते आम्ही महाराजांच्या दर्शनाकरता आलो होतो. महाराजांचा गाभारा तर बंद झाला म्हटलं कारण की गाभारा आणि खाली तळघरामध्ये चिलमची गजानन महाराज मूर्ती आहे तुम्ही दर्शन करून घ्या म्हटलं. दर्शन केलं मला काय वाटलं तर म्हणजे माहित नाही पण म्हणजे अंतःकरणात नाही म्हटलं यांचं दर्शन व्हायला पाहिजे. त्याला सांगितलं म्हटलं हात जोडा महाराजांना तर आता महाराज आराम करायची वेळ आहे आणि आपण त्यांना हे देऊ हात जोडा आणि त्यांना सांग हे उघडं म्हटलं उघडलं बोल. कारण की आमच्या इथं म्हणजे कसं आहे की म्हणजे गाभारा जो मंदिर आपला पुजारी जो आहे हा पूर्ण स्वच्छ करते कोणत्याच काही म्हणजे असं म्हणजे बिलकुल आहे अमुक आहे सर्व उठून पूर्ण स्वच्छ करून रात्रीच्या कारण महाराज आराम करतील तर सर्व त्यांनी स्वच्छ करून मग त्यांनी उघडलं त्यांनी असं एक आमच्या लाकडी असं कटघर लागलाय इथून ते दर्शन करणार बाहेर माझ्या बेटा म्हटलं जा म्हटलं तू जाऊन दर्शन आत्मच करून तुझी इच्छा आहे बेटा करून घे म्हटलं.
ते सर्वच जण गेले आतमध्ये. त्यांनी जे आज गजा महाराज दर्शन केलं आणि असं गजा महाराज तिथं त्यांनी असं प्रदक्षिणा मारल्या आतमध्ये. आले तिथून बाहेर, दादा मी प्रसाद पाहिजे होता म्हणे. म्हणलं सत्ता संपलं म्हणलं, चिरंजीवी दाणे आहे म्हटलं, हे आहे म्हटलं झुंका होता म्हणे, तिथं आहे ना मागे ठेवलं म्हणे. तुला नाही हो म्हटलं, हो आहे म्हणून पहा म्हटलं, आण बेटा म्हटलं, तू आणलं. ते आणलं, गरम गरम भाकरी होत्या, 2 भाकरी आणि झुंका. मग बेटा आता तुला मिळालाय, तुम्ही चेक करून घ्या. मग बेटा तुझ्या रंगाने विचारलं, म्हणजे तुझ्या लोकांनी का म्हटलं, साहेब म्हणजे खरंच म्हणे पूर्ण गाभारा साफ केला होता, म्हणजे काहीच नव्हतं. खरंच आम्ही ठेवू का म्हणजे तिथं म्हणे, खरंच तिथे आम्ही ठेवणार आहोत म्हणे. साफ केल्यावर म्हणलं हा आहे म्हटलं महाराजाच्या. म्हणजे त्यांना उपाशी नको, प्रसाद घेऊन जा. काय मी पर्टिक्युलर मंदिरातला कोणताही प्रसाद खात मी स्वतः. अगोदर खायचा, कारण एक वेळ असंच झालं की ज्यावेळेस ते म्हणजे एक भक्त आला, म्हणजे असे बरेच भक्त आले, पण महाप्रसाद संपला होता. अच्छा, ही रात्रीची वेळ. रात्रीची. पण ज्या वेळेला मी बघितलं म्हटलं, पण त्यातला एक व्यक्ती जो वाटला, हा खरोखर म्हटलं याला खूप आवश्यकता आहे विचारायला. म्हटलं अगर म्हटलं आपण जर नसता खाल्ला तर याला मिळालं असतं. मी त्याच्यापासून प्रण केलं, आजपासून कोणतेही सेवन करणार नाही. मी आजही थोडा महाप्रसाद सर्व होते, पण मी कधीच काही नाही काहीच. तर मी दिवसभर मंदिरात राहतो, घरून माझा टिफिन येते. कारण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आपण आपलं जे काही आपण खाणार आहोत हे आहे, तर कमी एखादा गरजू येईल तर संपेल त्यावेळेला त्याच्यातही येईल. त्याच्यामध्ये उद्देश हा एकच आहे, बाकी अजून काही नाही. कारण काय गुरुवारी पण खूप गर्दी राहते. आता आमच्या इथे दर गुरुवारला झुणका भाकर आणि महाप्रसाद, आणि बरेचसे असे भक्त आहेत की काही ना काही गोड आणतातच. आज म्हणजे आता 31 सालाच्या भाकरी करतो आम्ही प्रत्येक गुरुवारला. एक 15 किलोचा झुणका राहते आणि 25 किलोचा आलू भात राहते. हे सर्व आणि आरती झाल्यावर सर्वांना वाटलं जातं. आजपर्यंत तरी म्हणजे की धान्य जे आहे ते विकत आणायचं काम नाही. आता प्रगट दिवसाला आलेलं राहते, ते चालत राहते. आता ऋषी पंचमीला येईन ते नंतर वार्षिक उत्सव त्याला येईन ते. असं करून म्हणजे ते महाराजांचं कार्य चालू आहे. आम्हाला स्वच्छ मंदिराचा पुरस्कारही मिळाला आहे नागपुरामधून. महाराजांच्या सानिध्यात राहिल्यानंतर पैसा हे सर्व नाही, ते तर आहे. समाधान महत्वाचं आहे. आणि तिथे जे समाधान मिळते ते समाधान म्हणजे पैशापेक्षा मोठं आहे. नाही, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला गाठाटेकी आणि इतकं सर्व सांगितलं, त्यामुळे आम्हाला सर्वांना माहिती पडलं की ऍक्च्युली मंदिरामध्ये काय राहते. लाकडी पूल गजानन महाराज मंदिर आहे, तिथे इतकं सर्व घडलंय हे आज मला माहिती पडलं. पण मी तुलाही धन्यवाद देतो, कारण की तू हे इतकं छान काम महाराजांचं तू स्वतः करत आहे आणि असंच करत राहावं ही आम्ही महाराजांनी खूप खूप धन्यवाद. जय गजानन बेटा. जय गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.